मी खडकपूर्णा धरणाच्या कालव्यावर उभा आहे। या ठिकाणाहून 70 ते 80 मीटर जर एक कालवा काढला आणि हा समोर दिसणारा रस्ता क्रॉस केला तर जवळजवळ 12 ते 13 गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटतो। आणि या गावकऱ्यांची मागणी हीच आहे की जेव्हा महापूर येतो किंवा धरणामध्ये अतिरिक्त पाणी होतं तेव्हा पूर नियंत्रणासाठी म्हणून नदीतून पाणी सोडलं जातं, त्याऐवजी या कालव्यातून पाणी तर ह्या गावांना सोडलं तर निश्चितच त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटतो। जरी ही गावं ही लाभक्षेत्रामध्ये नसली, अज्ञानामुळं म्हणा किंवा त्यावेळच्या लोकप्रतिनिधींनी जागरूकता दाखवलं नसल्यामुळं राहिली असतील लाभक्षेत्रामध्ये, पण याचा अर्थ उच्चस्तरीय समितीकडून निर्णय घेऊन विशेष बाब म्हणून अशा प्रकारे हे पाणी देता येतं। गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की कुणाचंही पाणी कमी करून आम्हाला देऊ नका। जेव्हा अतिरिक्त होतं, पूर नियंत्रणासाठी पाणी वापरतात, ते पाणी आम्हाला आमच्या बंधाऱ्यामध्ये भरायला द्या, एवढीच मागणी आहे। अत्यंत कमी खर्चामध्ये हे काम होण्यासारखं आहे, पण प्रशासनाच्या ढिसाळपणामुळं, बेजबाबदारपणामुळं आणि एखाद्या प्रश्नाकडे दुर्लक्ष कसं करायचं याचं टिपिकल उदाहरण म्हणजे कैलास नांगरेंची ही दुर्दैवी घटना आहे। जर प्रशासनानं योग्य पद्धतीनं हा प्रश्न हाताळला असता तर निश्चितच कैलास नांगरेसारखा एक हरहुन्नरी उमदा, जो स्वतःबरोबरच इतरांच्या शेतीसाठी धडपडत होता, असा एक चांगला शेतकरी आपण गमावला नसता। अजूनही वेळ गेलेली नाही, शासनानं या संदर्भामध्ये ठोस कारवाई करावी, कारण मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की त्यांची मागणी मान्य होण्यासारखी नाही। म्हणून मी समक्ष या जागेवर येऊन बघितलं, कुणाचंही पाणी कमी करून, कुणाचंही आरक्षण कमी करून त्यांनी पाणी मागितलेलं नाही आहे, लक्षात ठेवा। अतिरिक्त पाणी हे गावकरी मागतायत, त्यामुळे सरकारनं जर याच्याकडे लक्ष दिलं नाही तर एक वेळ प्रसंगी कायदा हातात घेऊन आम्हीच लोकवर्गणीतून, श्रमदानातून हे पाणी काढणार, हे त्यांनी लक्षात ठेवावं।